भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात. संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे. 29 ऑगस्ट 2025 ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनात. तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये, कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला. त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय. 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईत आम्ही जाणार. 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला. आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे. दुसरं, मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहे. तो दुसरा मुद्दा हे तुम्हाला क्लिअर केलाय. आता मराठा बांधवांसाठी सांगतो, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार. जर आपल्या लेकरा बाळाचं डोळ्यात एकटा वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाहीये. कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे. आपण कोणाचं घेत नाहीयेत, घेणार नाहीयेत. मुंबईत म्हणून आपण तो निर्णय घेतलाय की आता ऊन पण प्रचंड आहे, आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही. त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत, शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता. त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात, त्यामुळे त्यांचं वाटोळं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही. आणि 29 ऑगस्टच का, तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्या सुद्धा पूर्ण होत्या. आता उन्हात गेलं तर आता मशागत करण्याचे दिवस आहेत, आता मशागत करतील आणि ऊन पण आहे. दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य नाही. 29 ऑगस्ट हा योग्य निर्णय आहे आणि योग्य वेळ सुद्धा आहे. कारण 2 महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत. आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो, आजपासून आता तुमचे 29 ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा. सगळ्यांनी कामं उरकायची. आता माघारी यायचं नाही. त्यावेळेस माघारी यासाठी आलो